नमस्कार. मी राहणार कोरेगाव. जलसंपदा विभागामध्ये मी नुकताच सेवानिवृत्त झालो आणि माझी नात कुमारी सानवी हिला जेव्हा शाळेत घालायचं होतं त्यावेळेला खूप म्हणजे मनामध्ये गोंधळ होता सगळ्या. मुलांना इंग्लिश मिडियमचं माझी इच्छा नव्हती घालायची, मराठी मिडियम पण आलं पाहिजे. इंग्लिश मिडियम बद्दल मी खरोखर विरोध आहे. का तर आपल्या मुलांचे संस्कार जे असतात ते संस्कार इंग्लिश मिडियम मध्ये मिळणारे थोडे कमी असतात असं म्हणायला माझं आहे, स्पष्ट बोलतो. पण आपल्या मुलांचे संस्कार हे असे आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे ते संस्कार त्यांनी खरोखरच करून दिले. आणि मला स्वप्न सुद्धा वाटलं नसतं की माझी नात सानवी इतके स्तोत्र व्यवस्थित म्हणते की त्याचे व्हिडिओ काढून आम्ही आमच्या पाहुण्यांना पाठवतो. त्यांना आश्चर्य वाटलं की तुम्ही अशी कुठली शाळा निवडली की ज्या ठिकाणी तुमची मुलगी एवढी स्तोत्र म्हणते, तोंडपाठ कशी म्हणते. म्हणजे बघा, हा शाळेचं मोठेपणा नाही. मॅडम म्हणते काय खोटं नाही, त्यांनी मुलांचे खूप संस्कार केले. आणि आजपर्यंत मी काय करतो तर तिला सोडायला फक्त खाली उभारत होतो. जिना चढायला नको म्हणून का तर खाली यांचे मॅडम सगळे वर घेत असतात त्यामुळे वर यायचा संबंध. पण आज या आजी आजोबा मेळावा भरवल्यामुळे आता असं वाटलं की आज शाळा कशी येते तर बघावी. आज ह्या शाळा बघण्यात पण या ठिकाणी मॅडमने आज घडून आणला आणि असा हा उपक्रम खूप चांगला आहे. आपल्याला सुद्धा कळत नाही आपण एवढे आजी आजोबा इथे येतो म्हणजे आपली एवढी नातवंड येत आहे त्याचं आपल्याला कन्फर्मेशन होते किंवा आपल्याला माहित नसते की एवढी क्वांटिटी आहे. त्या हा कार्यक्रम सुद्धा खूप चांगला केला त्यांनी. आणि मुलांच्यावर जे संस्कार पाहिजे आपल्याला ती अपेक्षित संस्कार या ठिकाणी मिळाले याबद्दल कुठलीच तमा बाळगायचं काम नाही असं मला वाटतं. आणि मॅडमने सांगितलं की 4थीपर्यंतचे क्लासेस सुरू करणार तेव्हा आता आमची काळजी 4थीपर्यंतची मिटली म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे आम्हाला कुठली दुसरी शाळा ओळखायची ऑप्शन आहे. ऑप्शन कुठे बघायला नको, कुठं बघायला नको, काय नको. कारण आपली जी टेंडन्सी झालेली आहे की आपल्याला एक भारी शाळा पाहिजे, स्वतःची इंटरनॅशनल स्कूल पाहिजे, आमचं स्कूल पाहिजे. पण तिचे संस्कार तुम्ही बघायला कुठल्या शाळेला आपण नाव ठेवत नाही. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये काय दिलंय की आपल्याला मुलांचे संस्कारही झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्या मुलांनी हे म्हणतात शुभंकरणी म्हणली, काय स्तोत्र म्हणली, एवढ्या लहान मुलांनी एवढ्या वयात सुद्धा येणं म्हणजे आणि त्यांच्याकडे करून घेणं हे सुद्धा एक कसोटी शाळेची. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शाळेनं कसोटी आहे की त्या मुलांकडे एवढं पाठ करून घ्यायचं, त्यांच्याकडे एवढं धाडस निर्माण करायचं. हे शाळेला खूप चांगलं जमलेलं आहे आणि असं त्या शाळेने यापुढे प्रगती करावी अशी त्यांना सदिच्छा देतो. आणि ही जीवनातली घडी अशीच राहू दे म्हणल्यापेक्षा शाळेची घडी अशीच राहू दे, ही घडी अशीच काय म्हणावी सदिच्छा व्यक्त करून माझे छोटंसं भाषण संपवतो. मानवी माझे सहकार्य माझ्यावर काय म्हणतात. धन्यवाद.